नमस्कार. मेडिटेशनच्या या भागामध्ये मी जान्हवी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आपले दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने लांबवर श्वास बाहेर सोडायचा आहे. असे 3 वेळा करायचे आहे. आपण आरामदायक स्थितीमध्ये बसला आहात. आपले मन शांत झालेले आहे. आपण ध्यानाच्या अशा खोल अवस्थेला चाललो आहोत जेथे आपल्याला आरामदायक सुखदायक अनुभव येणार आहे. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्या. त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आता सध्या या परिस्थितीमध्ये या क्षणाला आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग सुरू आहेत त्या सर्वांना इतके महत्त्वपूर्ण न मानता इतर अनेक काही शक्यता आहेत का आणि आपण या शक्यतांना पडताळून बघू शकतो का? येस, हो. आपले सर्व लक्ष आपल्या शरीरातील एका एका पेशीकडे आणायचे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पेशीतील प्रत्येक पेशीला स्वतःचं बौद्धिक क्षमता आहे. स्वतःची स्मरणशक्ती आहे. ऊर्जा शक्ती आहे आणि स्वतःचं असं एक अस्तित्व आहे. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्याला आजपर्यंत इतकं सुंदर आणि इतकं साहसी जीवन अनुभवायला आलेलं आहे आणि या प्रत्येक अनुभवाची आठवण आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये आहे. नाकाने श्वास आत घ्या आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडा. आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला कसलीही कल्पना नव्हती आणि आता आपलं जीवन अनेक अनुभवांनी असं समृद्ध बनलेलं आहे. निसर्गशक्तींनी आपल्याला अनेक सुंदर अनुभव दिले आहेत. याकरिता सर्व निसर्गशक्तींचे मनापासून आभार मानूया. आपल्याला या जीवनामध्ये अनेक भावनांचा अनुभव दिला आहे. आनंदाच्या, दुःखाच्या, त्रासाच्या, रागाच्या, तसेच स्थिरतेच्या अनेक भावना अनेक प्रसंगांतून आपण अनुभवल्या आहेत. आपल्याला अनुभवायला आल्या आहेत.
ही सर्व परिस्थिती आपल्याला अनुभवायला आल्यानंतर आपले जीवन या सर्व अनुभवांनी समृद्ध झालेले आहे. नाकाने सहजतेने श्वास आत घ्या, त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडा. कधी कधी असे वाटते की या सर्व प्रकारच्या भावनांच्या तीव्रतेचा अनुभव द्यावा हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे का? या भावनांच्या तीव्रतेचा अनुभव घेण्यासाठी आपण पृथ्वीवर आलो आहोत असे वाटते. या भावना आपण अनेकदा अनुभवलेल्या असल्यामुळे आता आपल्याला कोणत्या भावना आवडतात आणि कोणत्या भावना आवडत नाहीत हे माहिती झालेले आहे. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडा. आता आपण आपल्याला आवडणाऱ्या भावनेची निवड करू शकत आहोत. हे सामर्थ्य आपल्याला अनेकदा भावना तीव्र स्वरूपाने अनुभवायला आल्याने प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे आपण आपल्याला आवडणाऱ्या भावनांची निवड करू शकत आहोत. आणि अशा पद्धतीने अनुभव घेत घेत आपल्या आवडत्या भावनेची निवड करत जीवन अनुभवत असताना जर आपल्याला न आवडणारी भावना अनुभवायला येत असेल तर त्या भावनेविषयी कोणतेही मत न बनवता आणि त्या भावनेला कोणत्याही प्रकारे विरोध न करता त्या भावनेला सहजतेने आपल्या जीवनातून प्रवाहित होऊ द्या. आपण त्याही क्षणातून स्वतःला सहजतेने पुढे आणण्याचे सामर्थ्य घेऊया. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्या, त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडा. आपण आपल्या भूतकाळाकडे पाहिले तर अनेक प्रकारच्या त्रासाच्या, रागाच्या, दुःखाच्या अनेक प्रकारच्या भावना आपण अनुभवलेल्या आहेत आणि या भावनांना विरोध केल्याची किंवा भरभरून अनुभवल्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या शरीराच्या पेशींमध्ये अजूनही तशीच आहे. आपण परिपूर्ण वैश्विक जीवन ऊर्जा शक्तीला आवाहन करूया आणि आपल्याला नको वाटणाऱ्या आणि ज्या भावनांना आपण विरोध केला आहे अशा सर्व भावना ज्या अडकून राहिलेल्या आहेत, साठून राहिलेल्या आहेत, त्या सर्व भावनांना मुक्त करण्यासाठी, मोकळे करण्यासाठी, आपल्या आतून बाहेर करण्यासाठी आपण
परिपूर्ण वैश्विक जीवन ऊर्जा शक्तीला सांगूया. परिपूर्ण वैश्विक जीवन ऊर्जा शक्तीचे सामर्थ्य आपल्याला या नको असलेल्या भावनांतून सहजतेने मुक्त करत आहे, मोकळे करत आहे. आपण सर्व निसर्ग शक्तींचे मनापासून आभार मानूया. थँक यू.